पोर्टल शिक्षक भर्ती कुछ कम मिलेगा कुछ गम मिलेगा मांगा शिद्दत से है तो जरूर मिलेगा याच त्यावरती प्राधान्यक्रम सुरू होत आहेत आणि पोर्टलवरती जागा वाढलेल्या आहेत त्या पण विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडच्या. विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड म्हणजे विना मुलाखतीसह राऊंड, जिथे उमेदवारांची एकाच उमेदवारांची निवड होणार आहे आणि इथंच तुम्हाला लॉग इनची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याच्यासोबतच लवकरच तुम्हाला इथं न्यूज बुलेटिन सुद्धा हायलाईट झालेले दिसेल. या व्हिडिओच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत पूर्ण जागेंची आकडेवारी, ज्याच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या किती जागे ते आपण पाहणार आहोत. त्याच्या अंतर्गत नागपूर विभागमध्ये, अमरावती विभागमध्ये, नाशिक विभागमध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये, पुणे विभागमध्ये, कोकण विभागमध्ये एकूण पोर्टलवरती ज्या जागा अपलोड झालेल्या आहेत, झेडपीच्या असतील, संस्थांच्या असतील, त्या कशा वाढलेल्या आहेत आणि किती वाढलेल्या आहेत, एक्झॅक्टली पोर्टलवरती किती देऊ शकतात, सर्वच माहिती तुमच्या कामाची तुम्हाला इथे मिळते. स्टे कनेक्टेड. तुमची जी सकारात्मकता आहे ती अशीच ठेवा. पोर्टलवरती जाहिरातींचा पाऊस झालेला आहे, विशेषतः विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडसाठी. आणि ज्या इंटरव्ह्यू राऊंडचा संच मान्यतेमुळे सध्या जो गोंधळ चालू आहे, त्या जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा येणार आहे. पोर्टलवरती 2 टप्प्यामध्ये होते. ॲज आय टोल्ड यू मेनी टाइम्स, देर आर मेनी होप्स फॉर मेनी एस्पायरिंग टीचर्स. येस, बी पॉझिटिव्ह, दॅट्स इट, यू कॅन डू. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात नागपूर विभाग, अमरावती विभाग, सोबतच जे पुढचे विभाग आहेत त्याच्या अंतर्गत जे जिल्हे आहेत त्या सर्वांची आपण एकत्रित माहिती पाहतोय. सुरुवात जी आपण करतोय ना, ती आपण करतोय कोकण विभागातून. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त बाजी कोणी मारली आहे तर तो आहे कोकण विभाग. त्याच्या अंतर्गत जे जिल्हे येतात ते 6 जिल्हे येतात. त्याच्यामध्ये मुंबई BMC, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सगळे तुम्ही जिल्हे पाहताय. त्याच्यासोबत ज्या अंदाजित जागा आहेत, आता अंदाजित का, कारण या जागा पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत. शेवटी शालेय शिक्षण क्रीडा विभागाला ठरवायचे की यातल्या कुठल्या द्यायच्या आहेत, परंतु मी स्वतः मंत्रालयामध्ये फॉलोअप घेतलेला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सांगितलेल्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनुसार त्यांनी सांगितलं आहे की जेवढ्या जागा रिक्त आहेत पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत ऑलरेडी, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी 80% पदभरतीस मान्यता आहे आणि 80% जागा सध्या पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत. ओके, त्यामुळे त्या सर्व जागा पोर्टलवरती पहिल्याच टप्प्यामध्ये येणार आहेत, त्याच्याबद्दल कोणती शंका नाही आहे. पण जे तुम्हाला मी सांगते की बाजी मारलेली आहे ती कशी, तर 3455 जागा फक्त आणि फक्त कोकण विभागातून येतात आहे. चला तर, चांगलं पर्यावरण आहे, समुद्रकिनारा आहे, ज्यांना इथं प्राधान्यक्रम द्यायचा आहे ते याचा जास्त विचार करू शकतात, कारण इथं संधीसुद्धा जास्त आहे. इथं आपण पाहतोय मुंबई BMC ही आकडेवारी तर तुम्हाला पाहायलाच मिळते. आणि जरी तुम्हाला हवी असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि तिथं तुम्हाला हे न्यूज हायलाईटमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर आता पहा, मुंबई BMCने 900च्या घरात जागा अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा पोर्टलच्या पहिल्या टप्प्यामध्ये येणार आहेत. तर इथं क्वेश्चन मार्क का आहे? क्वेश्चन मार्क याच्यासाठी आहे की इथं अतिरिक्त सुद्धा आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांची मागणी होती की या जागा पोर्टलवरती नको यायला, त्यामुळे काय होतंय त्याच्या संदर्भातला हा क्वेश्चन मार्क आहेच. त्याच्यासोबतच आता आपण पुढचं पाहूयात. बघा, आता याच्या अंतर्गत ठाण्याची काय परिस्थिती आहे, 523 जागा आहेत, ते 1 ते 8च्या आहेत आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या 400 जागा आहेत. पाहिलं ना, ठाण्यामध्ये सुद्धा खूप चांगली संधी आहे. पालघरनी तर अक्षरशः कळस गाठलेला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त जर जागा पोर्टलवरती कुणी दिल्या असतील तर तो आहे पालघर जिल्हा. त्याच्यामध्ये पेसा आणि नॉन पेसा या अशा दोन्ही कॅटेगरीच्या उमेदवारांना संधी आहे. पेसा अंतर्गत तुम्हाला दाखला लागतो पेसाचा, आणि दुसऱ्या जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे कोणतेही बिलॉंग करत असाल तर 50% जी पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. 11 फेब्रुवारी 2026च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, सामान्य प्रशासन विभागाच्या जी अनुसार, त्यामुळे इथं सुद्धा जागा वाढीस मदतच होणार आहे, त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही आहे. चला तर मित्रांनो, त्याच्यासोबतच आपण आता पाहतोय तो म्हणजे नेक्स्ट आहे तो आपला रायगड. आता रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, इथं सगळीकडे तुम्ही पाहताय की सध्या याच्याकडे वापरण्यात आलेला आहे कोकण पॅटर्न. कोकण पॅटर्न म्हणजे काय, जिथे कमी संच मान्यता, विद्यार्थी संख्येनुसार जर
प्रपोर्शन आहे 15/2024च्या संच मान्यतेनुसार. तर त्याच्यानुसार जुन्या संच मान्यतेनुसार इथं डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी हा निर्णय स्थानिक स्तरावरती घेण्यात आलेला आहे असं आपल्यापर्यंत माहिती मिळालेली आहे. याच्याबद्दल कोणाकडे जर जास्त माहिती असेल नक्की आमच्यापर्यंत शेअर करा, कारण आपण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एकूण जागेचा आकडा तर तुम्हाला सांगितलेला आहे. चला तर तुम्ही कोकण विभागातून व्हिडिओ पाहताय आणि या शिक्षक भरतीमध्ये व्हायचं आहे, कोकण विभाग जर सिलेक्ट करायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. पुणे विभाग, पुणे तिथं काय होणे नेहमी मी तुम्हाला सांगत असते, कारण हे विद्येचं माहेरघर आहे आणि इथं जागा मोठ्या प्रमाणात येणं अपेक्षित आहे. आता पुणे PCMCने ज्या जागा अपलोड केलेल्या आहेत 150च्या घरामध्ये आहेत आणि त्या मॅथ्स सायन्सच्या जागा आहेत. साताऱ्याची काय परिस्थिती आहे, 1 ते 8च्या जागा आहेत त्या तिथे 557 अपलोड केलेल्या आहेत आणि रयतच्या आहेत त्या 589 आहेत. लमसम म्हणूनच इथं तुम्हाला अंदाजित संख्या सांगत आहोत आम्ही. या पोर्टलवरती येणार आहेत त्या रयतच्या जागा आहेत त्या 1ली ते 12वीच्या सगळ्या आस्थापनांसाठी आहेत. बघा, पहिल्यांदा रयतची जी गेल्या वेळी जाहिरात आलेली आहे ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. एकदा ती पाहिली की उमेदवारांच्या लक्षात येईल की तुमची पात्रता काय आहे आणि रिक्वायरमेंट काय आहे. तसं ॲपमध्ये मी हा व्हिडिओ जाहिरात ॲडव्हर्टायझिंग सेशनमध्ये अपलोड केलेला आहे. टीचर हेल्पलाईन असेल, गुरु गायडन्स असेल, याच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळालीच असेल. नसेल तर आजच तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास आमच्या सोबत सुरू करा. नेक्स्ट आहे सांगली. तर इथं जागा आहेत 489 जागा आहेत. कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये 489 जागा आहे. त्याचं बायफर्गेशन सुद्धा याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे. 606 जागांमध्ये 1 ते 5च्या 350 आहेत आणि 11 ते 12च्या इथं 20 जागा आहेत. सोलापूरची काय कंडिशन आहे, सोलापूरमध्ये 1 ते 8च्या 525 जागा आहेत. बरं, याच्यासोबत आपण कोणतीही नगरपालिका, महानगरपालिका याच्या अंतर्गत घेतलेली नाही आहे. फक्त ज्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे ती तुमच्यापर्यंत आहे. नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा यांच्या इथं सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूनेच या जागा भरल्या जाणार आहे. त्याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे आणि एकूण जी आकडेवारी आहे ते तुम्ही इथं पाहू शकता, 2148. ओके, चला नेक्स्ट आपण विभाग पाहूया. तुम्ही जर पुण्यातला जॉब करायचा असेल ना तर तुम्ही इथं पहा. याच्यासोबतच अजून काही संस्था येत आहेत. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये ज्या काही संस्था येतात त्याच्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी 55 जागा अपलोड झाल्या, बऱ्याच आहेत. त्याच्यावरती आपण नंतर माहिती देऊया. आत्ता फक्त आपण जे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी जर येणार असेल पैसे घेणार नाही त्याच्याबद्दल आपण आता सांगतोय. बरं, आत्ता त्याच्यानंतर आपण सुरुवात करतोय की बघा, आता म्हणजे जसं की मराठवाड्यामध्ये पावसाला पण जोर नसतो तसा इथंही दुष्काळ आहे. संभाजीनगर विभाग म्हणजे अर्थात मराठवाडा विभाग, संभाजीनगर, जालना सोबत लातूर, नांदेड, परभणी इथं एकही जागा वेकेंट नाही आहे. त्यामुळे जे काही मराठवाडा विभागातून उमेदवार येतात त्यांना पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रेफरन्स द्यावे लागणार आहेत योग्य स्ट्रॅटेजीसह. याच्यासोबत धाराशिवला 252 जागा अपलोड झालेल्या आहेत, परंतु वास्तविक पाहता 149 जागा इथं अपलोड झालेल्या आहेत. धाराशिवला 252 नाही, याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे, कारण मी व्हिडिओ बनवल्यानंतर सगळे लगेच त्याचीच कॉपी करतात आणि सगळीकडे पोस्ट करतात. तर हे सुद्धा आकडेवारी आहे ती व्हेरीफाय करून घ्या आणि चेंज करून घ्या. बीडमध्ये फायनली मॅथ्स सायन्सच्या 189 जागा अपलोड झालेल्या आहेत. हिंगोलीमध्ये 89 आणि टोटल मराठवाड्यातून मोठा जिल्हा आहे, मोठा भौगोलिक परिसर आहे, तर सुद्धा 520 जागा या मराठवाड्यातून आहेत, परंतु संस्थेच्या जागा मात्र इथं येणार आहेत, त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. चला तर आपण पाहूयात नाशिक विभाग. नाशिक विभागांतर्गत ज्या जागा अपलोड आहेत त्याच्यानुसार आपण ही माहिती आता पाहतोय. तुम्ही पहा, नाशिक विभागामध्ये अंदाजित संख्या आहे नाशिक विभागाची, त्या पोर्टलवरती किती अपलोड झालेल्या आहेत ते आपण पाहूयात. पहा, 1682 ह्या फक्त आणि फक्त पोर्टलवरती अपलोड झालेल्या जागांची संख्या आपण तुम्हाला सांगतोय. त्यासुद्धा 1 ते 8साठी. त्याच्यामध्ये अजून दुसरे सुद्धा ॲडिशन आहेच, म्हणजे आदिवासी विकास विभाग आहे, पेसा नॉन पेसा मोठा इथं प्रमाणात आहे, प्रकल्प आहे तिथं वेगवेगळे, तिथं सुद्धा जागा येणारच आहेत, ते सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडसाठी. नाशिक झेडपीने ज्या जागा दिलेल्या आहेत त्याची संख्या 720 आहे. अहमदनगरनी 210, जळगावने 350, धुळ्यामध्ये 232 मध्ये, मराठीच्या 210 आहेत आणि इंग्रजीच्या 22 आहेत, परंतु धुळ्यातल्या बऱ्याच संस्था पोर्टलवरती येतात. नंदुरबार आहे 170 आहेत. पुराव्यानुसार तुम्ही इथं माहिती पाहताय, टोटल तर तुमच्या समोर आहे. सोबतच आदिवासी विकास विभाग याच्या अंतर्गत ज्याचं हेडक्वार्टर आहे ते नाशिकला आहे, त्याच्या अंतर्गत
आदिवासी विकास विभागाच्या जागा सुद्धा पोर्टलवरती विदाऊट इंटरव्ह्यूनी येणार आहेत. बहुजन विकास विभाग यांच्यासुद्धा जागा विदाऊट इंटरव्ह्यू येणार आहेत. प्लस विथ इंटरव्ह्यूला सुद्धा खाजगी संस्थांच्या जागा पोर्टलवरती येणार आहेतच. चला आपण नेक्स्ट विभाग पाहूया. त्याच्या अंतर्गत आपण नागपूर विभाग पाहतोय. नागपूर विभागामध्ये 450 नागपूर जिल्ह्यामध्ये, वर्धा 150, भंडारा 514, भंडारामध्ये ज्युनियर कॉलेज पण आहेत बरं का, स्कूल अटॅच असताना झेडपीचे असतात. गोंदियामध्ये 558, चंद्रपूरमध्ये 610, गडचिरोलीमध्ये 450. टोटल जो आकडा आहे तो 2732. आता तुम्ही इतकेच हुशार आहात ना, तर त्याच्यानुसार तुम्ही क्रमवारी सुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने या जागा पोर्टलवरती आलेल्या आहेत. चला आणि नेक्स्ट आपण पाहूया, तो म्हणजे शेवटचा विभाग, तो आहे आपल्या पुढे समोर, तो म्हणजे अमरावती विभाग. अमरावती विभागमध्ये तुम्हाला ऑलरेडी उर्दू माध्यम आणि मराठी माध्यम म्हणून अमरावती झेडपीच्या पेसा नॉन पेसा इन्क्लुडिंग 580 आहेत. त्याच्यामध्ये 520 मराठी मीडियम आणि ज्या राहिलेल्या इंग्लिश मिडियमच्या उर्दू मिडियमच्या. अकोलामध्ये 50 जागा अपलोड झालेल्या आहेत. बुलढाणामध्ये 150 आहे. वाशिममध्ये 60 आहेत आणि यवतमाळमध्ये 701 जागा. टोटल ज्या जागा आहेत पोर्टलवरती अपलोड झालेल्या त्या 1541 आहेत. अशा पद्धतीने 6 विभागातली जर तुम्ही आकडेवारी पाहिली, अजून याच्यामध्ये कोणतीही संस्था आपण मेन्शन केलेली नाही आहे, तर तुमच्या लक्षात येईल की अंदाजित संस्था किती आहेत. याच्या अंतर्गत जेव्हा आपण कोल्हापूरचा विचार करतो, त्याच्या अंतर्गत 479 जागा आहेत कोल्हापूरच्या, स्वामीच्या, रयतच्या मगाशी तुम्हाला सांगितलेल्या 600 आहे. त्याच्यासोबतच जिल्हा प्रसारक मंडळ अहमदनगर त्यांच्यासुद्धा जागा 593 आहेत. ते विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहेत. बऱ्याच आस्थापना विदाऊट इंटरव्ह्यूला यावेळेस येणार आहेत. सोबतच ज्या काही आदिवासी विकास विभाग आहे त्याच्या जागा 1400 आहेत, त्या अपलोड झालेल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री यांनी हे सांगितलेलं आहे. आदिवासी विकास अंतर्गत मोठी पदभरती होते. याच्या अंतर्गत विद्यानिकेतन, बहुजन विकास विभाग यांचा आकडा आपल्यासमोर येणार आहे. आता आदिवासी विकास विभाग मायनस करता आणि जे विद्याप्रसारक जे आहे अहमदनगरचं ते मायनस करता आज एवढी संख्या आहे पोर्टलवरती विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडसाठी, बघा लक्षात घ्या. आणि त्याच्यासोबतच जो याच्यामध्ये जरी तुम्ही जरी ॲडिशन केल्या 1400 आदिवासी विकास विभाग, त्याच्या अंतर्गत 593 आणि अजूनही ज्या आपल्यापर्यंत पोचल्या आहेत बऱ्याच संख्या, 15,000चा आकडा पोर्टल भरतीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पार झालेला आहे. अपलोड तर एवढ्या झालेल्या आहेत नाही, वी ऑल आर वेटिंग की पोर्टल भरतीमध्ये जागा तर अपलोड झालेल्या आहेत. झेडपीच्या आहेत, नपाच्या आहेत, मनपाच्या आहेत, इवन खाजगी विनाअनुदानित संस्थांच्या पण आहेत. परंतु विदाऊट इंटरव्ह्यूला येत असताना नगर परिषदा, जिल्हा परिषदेचा यांचा आपण विचार करतो, तेव्हा आपण पोर्टलची जी हाईक आपण पाहतोय, ज्या वाढलेल्या जागा आपण पाहतोय, त्याच्या अंतर्गत तुमच्या लक्षात येईल की पोर्टल भरतीला सोन्याचे दिवस आलेले आहेत. आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड सगळ्याच्या सगळ्या जागा दिल्या ना तर आरामात 15,000च्या पुढे क्रॉस होतोय. संस्थेच्या जागाचं कॅल्क्युलेशन थोडंफार कमी होऊ शकतं, परंतु विदाऊट इंटरव्ह्यूचा आत्तापर्यंत आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार जागा वाढलेल्या आहेत आणि दिल्ली दूर नाही ते तुम्हाला पाहायला मिळणार. लवकरच पोर्टलवरती टॅब सुरू होईल. जागांचा अभ्यास करणं, त्याच्यावर योग्य पसंतीक्रम देणं ही तुमच्याकडे पर्वणीची संधी आहे, शेवटची संधी आहे. त्याचा तुम्ही योग्य फायदा करून घ्यायचा आहे. पोर्टलच्या टॅबवरती इथं पाहतो, इथं तुम्हाला गाईडलाईन्स वेगवेगळ्या आलेल्या पाहायला मिळणार आहे, जिथं तुम्हाला वेगवेगळ्या गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन ॲप्लिकेंट ऑलरेडी सुद्धा असतात. न्यूज बुलेटिनमध्ये अनफॉर्च्युनेटली अजून काहीच आलेलं नाही, परंतु येतील. संस्थांसाठी सुद्धा गाईडलाईन जसं 1 मेचं होतं पत्रक होतं, त्याच्यामध्ये पूर्णतः झालेल्या दिसतील. आणि अशा पद्धतीने एक दिवस तुम्हाला इथंच लॉग इन केल्यावर तुमचं शिक्षक झालेलं नाव तुम्हाला स्वतः याची डोळा पाहायला मिळणार आहे. म्हणूनच तुम्ही सकारात्मक राहायचे, मी शिक्षक होणार हा जर विश्वास तुमच्यासोबत ठेवायचा आहे. आणि हा जर विश्वास असेल ना तर तुम्ही पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, कन्व्हर्टेड राऊंड, कन्व्हर्जन राऊंड, माजी सैनिकातून राहिलेल्या जागा, याच्यातून शिक्षक होणार आहात. मार्क्स कमी असू देत, जास्त असू देत किंवा ॲव्हरेज असू देत, तुम्हाला सकारात्मक राहायला जातंय काय, इतका स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःच्या प्रयत्नावरती आणि मार्क्स असल्यावरतीच अर्थातच तर तुमचा हा प्रवास आहे तो सुखकर होणार आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना गरज आहे, त्यांनी टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून 1-to-1 गायडन्ससाठी, सोबतच गुरु गायडन्सच्या माध्यमातून तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी कशी वापरली पाहिजे याच्या लाईव्ह सेशनसाठी, रेकॉर्डेड सेशनसाठी नक्की तुम्ही जॉईन करा. A+ गुरुच्या सोबत तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास सुरू करा. ही जर तुम्हाला चॅट हवा असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा किंवा www.aplusguru.com वरती जाऊन तुम्ही पहा. हा चॅट तुम्हाला पाहायला मिळेल न्यूज हायलाईट या टाईल्समध्ये.